आतापर्यंत आपण पाहिलं की डॉक्टर खानखोजे यांनी कोणकोणते बक्षिसं मिळवले, कशामध्ये त्यांनी अभ्यास केला. आता या पुढील भाग आपण बघणार आहोत. डॉक्टर खानखोजेंचा जेनेटिक क्षेत्रातील अभ्यास, जमीन आणि पिके याबाबतीतील प्रयोग, गव्हावरचे संशोधन इत्यादी लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारच्या शेती सुधार मंडळाने त्यांना आमंत्रण दिले. संपूर्ण मेक्सिको चा अभ्यास दौरा करावा, सर्व ठिकाणच्या कृषी संशोधन केंद्रे पाहावी, शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, अनुभव, विचार समजून घ्यावे, सुधारणा सुचवाव्या. या कामगिरीवर डॉक्टर खानखोजेंची नेमणूक झाली आणि मेक्सिकन सरकारने त्यांचा जो अभ्यासाचा विषय होता जेनेटिक्स, आणि त्यांनी ज्या गव्हामध्ये गव्हाच्या वेगवेगळ्या जाती संशोधित केल्या, त्यांच्यावरती कीड पडू नये म्हणून जे संशोधन केलं ते लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारने त्यांना आमंत्रण दिलं की तुम्ही आमच्या मेक्सिकोमध्ये या, तिथल्या लोकांना, शेतकऱ्यांना भेटा, त्यांच्या अडचणी, अनुभव जाणून घ्या आणि तिच्यावरती तुम्ही सुधारणा द्या. त्यांच्या दौऱ्याची मेक्सिकन सरकारने सर्व व्यवस्था केली. या दौऱ्यानंतर त्यांनी मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदासनी दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधन करण्यास सुरुवात केली. मेक्सिकोतील तेवोसिंतल ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचे संकरण करून तेवोमका ही मक्याची नवीन संकरित जात निर्माण केली. मेक्सिकोमध्ये सर्वात त्यांचं प्रमुख अन्न होतं मका. तर त्या दृष्टीने डॉक्टर खानखोजेंनी संशोधन करण्यास सुरुवात केली आणि तिथली जी वनस्पती होती, निरुपयोगी खरं तर ती वनस्पती होती, तेवोसिंतेला यांचं आणि मक्याचं संकरण करून म्हणजे एकत्रीकरण करून त्यांनी तेवोमका ही जात निर्माण केली. एक मक्याच्या तटावर 30 कणसे नी ती डाळिंबाप्रमाणे पूर्णपणे भरलेली. अमेरिकेत यशस्वी झालेल्या मक्यासंदर्भात प्रयोग त्यांनी मेक्सिकोत राबवले. त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली. मेक्सिकन सरकारने 1930 सालच्या राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनाचा असणारा पुरस्कार देऊन खानखोजेंचा गौरव केला. खानखोजेंनी जी नवीन जात तयार केली होती त्याच्यामुळे काय झालं, मेक्सिकोमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मका पिकायला लागला. पूर्णतः एका झाडाला 30 कणसं यायची मक्याची आणि ती पण पूर्णतः दाण्यांनी भरलेली. त्याच्यामुळे काय झालं, मेक्सिकोमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मक्याचं उत्पादन वाढलं आणि त्यांना फायदा झाला. आणि 1930 साली त्यांनी खानखोजेंना तिथला मोठा पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात आलं. गहू मक्यानंतर त्यांनी तूर, चवळी यांचे विविध वाण तयार केले. सोयाबीनची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी शेवग्यावरही संशोधन केले. शेवग्याचा पाला, मुळ्या, शेंगा, बिया व या बियांमधून मिळणारे सुगंधी तेल यांचे महत्त्व विशद करणारी पुस्तिका प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. अपार देशप्रेम असणारा एक क्रांतिकारक, शेतकऱ्यांविषयी कळकळ असणारा एक कृषीतज्ञ म्हणजे डॉक्टर पांडुरंग खानखोजे होय. आणि खानखोजे डॉक्टरांनी फक्त गहू किंवा मकावरतीच संशोधन करून ते थांबले नाही, तर त्यांनी तूर, चवळी यांचे पण नवीन वाण शोधले. त्याचप्रमाणे त्यांनी शेवग्यावरती संशोधन केले. शेवग्याचा पाला, मुळा, शेंगा, बिया आणि त्या बियांपासून तयार होणारं सुगंधित तेल यांची माहिती देणारं एक पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं. असे हे पांडुरंग खानखोजे हे एक फक्त ते क्रांतिकारक होते का? नाही. त्यांनी फक्त युद्ध केलं का? त्यांनी युद्ध केलं, पण ते वेगळ्या प्रकारे युद्ध केलं. कसं केलं? त्यांनी आपल्या भारतातल्या लोकांना, शेतकरी लोकांना जास्तीत जास्त फायदा मिळावा, त्यांचं उत्पन्न वाढावं, त्याच्यासाठी त्यांनी नवीन प्रकारचे वाण शोधले, बीज तयार केले. म्हणजे त्यांनी आपल्या देशाला जास्तीत जास्त समृद्ध करण्याचा प्रयत्न केला.